खूप दिवस झाले मी काय ब्लॉग बनवलेले नाही आहे, कारण माझ्या इन्स्टा आय डीचा थोडा प्रॉब्लेम झालेला होता, सस्पेंड झालेली होती आय डी, त्यामुळे मी काय ब्लॉग बनवले नाही. सो आजपासून ब्लॉग बनवणार आहे. सो नक्की बघा तुम्ही. आज मस्त सकाळी सकाळी तयार झालो ना, आम्हाला जायचं होतं गोव्याला. गोव्याची ट्रिप निघाली होती आमच्या, म्हणजे 3 जोड्या होत्या. आणि त्यानंतर सकाळी सकाळी आम्हाला थंडी वाजते, त्यामुळे आम्ही चाय घ्यायला उतरलो एका ठिकाणी. चाय वगैरे घेतला आणि ही गणपतीची मूर्ती खूप छान वाटली मला. आणि त्यानंतर मग मित्रांची मी मस्ती चाललेली होती. त्यानंतर चाय वगैरे घेतला, निघालो समोर जायला. गाडी CNG वगैरे भरला आणि मग परत निघालो आम्ही. आणि हा घाट भरपूर मोठा होता, तिथं माकडं खूप होते. आणि आत्ताच सरण मगच सरण असं करता करता काय दुपार झाली. आणि घाट खूपच मोठा होता. सगळ्यांना खूप कंटाळा आलेला होता गाडीमध्ये बसून बसून, त्यामुळे सगळ्यांनी झोप काढलेली. मी जागीच होते, मला कंटाळा आलेला होता. त्यामुळे बघितलं घड्याळामध्ये तर आता वाजले होते 2:30. त्यानंतर मग म्हटलं बापरे जाम कंटाळा आला आहे. मी जरा थोडं बाहेर बघितलं तर मस्त धबधबे होते, त्यामुळे थोडं छान वाटलं. आणि त्यानंतर मग थोडंसं आम्हाला जेवण पण करायचं होतं, जेवण करायला उतरलो. मग फायनली मग पोहोचलो आम्ही. संध्याकाळचे 6:30 वाजलेले होते, पण पाय आणि ते एकदम दुखत होते, त्यामुळे एकदम थकल्यासारखं वाटत होतं. आणि या मित्रांसला तर काहीच वाटलं नाही, कारण हा मित्रांसला काय आम्हीच घेतलेलं होतं. आणि त्यानंतर मग घर बघायला घेतलं कसं आहे कसं नाही ते. मग एकदम हा हॉल होता, तो हॉल छान वाटला मला. आणि हे बाकीचे निवांत बसलेले होते, त्यामुळं म्हटलं जरा पहिले किचन बघून यावं. किचन कसं तर किचनमध्ये पण सगळं होतं, किचन पण छान वाटलं आम्हाला. त्यानंतर मग थोडंसं जरा आराम करून घेतला, थोडं बसून घेतलं. आणि त्यानंतर मग आमच्या बेडरूमा पण होत्या, आणि बेडरूमला बघायला गेलो आम्ही दोघीजणी पण. तिथं वरती 2 बेडरूम होत्या आम्हाला, एक माझा आणि एक माझ्या नंदेचा. त्यानंतर मग संध्याकाळी तयार वगैरे झालो ना, आम्हाला जायचं होतं जरा फिरायला बीचवरती. काय मी, माझी सासूबाई आणि माझी ननंद अशा आम्ही 3 जण तयार वगैरे झालेलो. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय.